नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, काल 19 फेब्रुवारी 2026 म्हणजे शिवजयंतीचा उत्सव आणि हा उत्सव संपूर्ण राज्यभरामध्ये नव्हेच तर संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात आपल्याला बघायला मिळाला. तसेच किल्ले शिवनेरीवर देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला. मित्रांनो, काल किल्ले शिवनेरीवरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या. मात्र सगळ्यात लक्ष वेधून घेणारं भाषण ठरलं ते सुनेत्रा पवार यांचं व त्यांनी जनतेला तिथे एक शब्द देखील दिला. सुनेत्रा पवार या भाषण करताना म्हणाल्या की मी छत्रपती शिवाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी अनेक वेळा शिवनेरी किल्ल्यावरती येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. मात्र आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप वेगळा आहे. म्हणजे जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस हा आजचा माझ्यासाठी आहे. कारण आज मी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि जेव्हा अजितदादांचं निधन झालं तेव्हा माझ्या समोर जो आदर्श होता तो माँसाहेब जिजाऊ यांचा आदर्श होता, असं देखील ते आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या. हे असं बोलताना सुनेत्रा पवार अगदी भावनिक झाल्या. पुढे ते असं देखील म्हणाल्या की माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना फक्त जन्म नाही दिला तर संस्कार दिले, दोन हात करण्याची जिद्द दिली. पुढे बोलताना सुनेत्रा पवार असं पण म्हणाल्या की दादांनी जो वारसा चालवला आणि तो वारसा म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा आणि मी तुम्हाला शब्द देते की मी हा वारसा कधीही सोडणार नाहीत, असं देखील सुनेत्रा पवार आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या. मित्रांनो, नक्कीच हे जे भाषण आहेत हे अंगावर काटा आणणारं भाषण होतं. तुम्हाला याबद्दल आपलं मत काय वाटतं नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद पुन्हा एकदा.